श्रीमान योगी भाग 82 आपण ऐकता शिवभारत. घोरपड्यांचं पारिपत्य करून राज आपल्या फौजनीशी कुडाळवर आलं. खवास खान घोरपड्यांची वाट पाहत होता. घोरपड्यावरचा हल्ला, त्यांचे मृत्यू यांची त्याला खबरही नव्हती. राजे एका रात्री कोकणात उतरलं. अवघड जागी तळ देऊन राहिलेल्या खवास खानाच्या सैन्याला राजांनी चारी बाजूंनी वेढा दिला. भर रात्रीचा आलेला हल्ला पाहून खवास खानाला काही सुचेना. अवे शिवा सैतान नाही असं तो ऐकत होता. त्याचं प्रत्यंतर तो बघत होता. त्यानं आपल्या फौजेची जमाजमा केली आणि तो प्रतिकार करू लागला. राजांच्या हल्ल्याला खानानं तारिपेचे तोंड दिले, पण आडराना सापडलेल्या खानाला मुकाबला करायला मैदान सापडत नव्हतं. खवास खानाचे 2 सरदार ठार झाले आणि या अचानक आलेल्या संकटातून फौजेचं कसं वाचायचं एवढाच विचार खवास खानाच्या डोळ्यासमोर होता. तोच बातमी आली. शिवाजी राजानं मुधोळ मारलं. राजा बाजी घोरपडा मारला गेला. त्या बातमी धास्त खाऊन खवास खान माघारी घेत घाटावर पळून गेला. माघार घेत असतानाही राजांना पाठलाग करता आला नाही असं खवास खानाचं मोर्चं होतं. राजांना त्याच्या युद्ध नेपण्याचं कौतुक वाटलं. खवास खानाचा पराभव झालेला पाहताच लखम सावंताचं धाबत दांदानलं. त्याला आपलं भवितव्य दिसू लागलं. आपली चीजवस्तू, बायका, मुलं घेऊन लखम सावंताने कुडाळ सोडून फिरंगांचा रस्ता धरला. फिरंगी सावंताला जवळ करीना. सावंताच्या निमित्ताने वैर पदरात घ्यायला फिरंगी तयारच नव्हते. सावंताचा थारा उडाला. उभं राहायला भूमी पारखी झाली. राज कुडाळ काबीज करून मोकळं झालं. फिरंगी जागा द्यायला राजी नव्हते. सावंत फिरंगीच्या आश्रयाला गेला. हे कळताच राजांनी आपली नजर गोव्याकडे वळवली. गोवेकर फिरंगी भेले. त्यांनी राजांना नजराने पाठवून सल्ला केला. शेवटी सावंत राजांना शरण आलं. आपला वकील पितांबर शेन्नी यांना पाठवून सावंतांनी कौल मागितला. सावंतांनी राजांना कुळीची आठवण दिली. विनवले, आपण सावंत म्हणजे भोसले यांचं गोत्रच. आपलं तुम्ही चालवणे उचित आहे. आपले पुत्र आहो. त्या शब्दाने राजांचा राग निवळला. स्वराज्याच्या सुरुवातीला हे सावंत असे शरण आले होते. राजांनी त्यांना आपलेशी करून घेतले. स्वराज्याचे पहिले मांडलिक बनवले. सावंत सारं विसरले. त्यांच्या दौराने राजांना खूप त्रास झाला. पण आपल्याच माणसांची चूक होती. राजे विसरले नाही. त्यांनी सावंतांना कौल दिला. सावंताकडे राजांनी निम्मा प्रांत दिला. फौज चाकरीचा करार करून घेतला आणि सावंत प्रकरण मिटवलं. या मोहिमेत शक्य तेवढा कोकण ताब्यात घेऊनच माघारी वळायचं असं राजांनी ठरवलं. राजांचा मनोदय पुरा झाला होता. कोकण निर्धास्त झालं होतं. सारी प्रजा आनंदली होती. कोकण मोहिमेत राजांना फार दगदग झाली. कोकण सांभाळायचं झालं. समुद्रपट्टी सुरक्षित करणं आवश्यक होतं. त्यासाठी आपला आरमार वाढवणं आवश्यक आहे याची जाणीव राजांना होती. राजांनी मालवणला जायचं ठरवलं. तिथं आरमार पाहावं, विश्रांती घ्यावी हा राजांनी बेत आखला आणि ते मात्र मालवणला आले. राजा समुद्र तीरावर उभं होतं. सागर गरजत किनाऱ्यावर झेपावत होता. राजांच्या बरोबर ताना माना उभे होते. राजा भारावून सागराचं विशाल रूप पाहत होते. सूर्याच्या मावळत्या किरणात सागराच्या खडकावर फुटणाऱ्या लाटा मोत्यांचा चुरा उधळत होत्या. राजवाहनावर आलं. सूर्यवंदन करून राजा म्हणाल, मानाजी, या समुद्रासारखं गुरु न येता आलं की मन विशाल होतं. अनेक विचारांच्या लाटा मनाच्या खडकावर फुटू लागतात. माणसाने कसं समुद्रासारखं असावं. समुद्राला पृथ्वी पादाक्रांत होणार नाही हा अनादी काळाचा अनुभव आहे. तसं असूनही पराजयाची भीती त्याला माहीत नाही. नेहमी त्याचे हात किनाऱ्याकडे धावत असतात. त्या ईर्षेनं जय पराजयाचं भरती ओटीचं सुद्धा त्याला भान राहत नाही. चला, राजा माघारी वळलं. रात्री राजांना झोप आली नाही. राजांच्या डोळ्यासमोर समुद्र दिसत होता.
गर्जणाऱ्या लाटांचा आवाज कानावरती येत होता. राजाच्या सीमा वाढल्या होत्या. कोकणपट्टी त्यांच्या आधिपत्याखाली आली होती. समुद्रपट्टी गाजविण्या इतपत राजांची गलबत तयार झाली होती. असं असूनही समुद्रपट्टीवर खरी हुकूमत होती ती जंजिऱ्याच्या सिद्धीची. दंडराजपुरी आणि जंजिरा या दोन भक्कम ठिकाणामुळे त्यांच्या जहाजांचं वर्चस्व सबंध किनारपट्टीवर होतं. समुद्रातून नाकेबंदी झाली तर तो जमीन मार्गाने रसद पुरवठा करून घेईल. जमिनीची रसद तुटली तर जलमार्ग त्याला मोकळा राहील. राजांच्या समुद्र वर्चस्वाला अशा ठिकाणांची उणीव होती. असं बुलंद ठाणी मिळेल तर सागरी वर्चस्वाचं स्वप्न साकार व्हायला केवढा अवकाश. राजांना पहाट जाग आली. राजांनी हाक मारता सेवक धावलं. राजांनी आज्ञा दिली, आमची घोडी तयार ठेव. ताना गंगा माना यांनी आम्ही रपेटीला जात असल्याची वर्दी द्या. राजांनी कपडे केलं. थंडीचा दिवस असल्यानं पहाटेच्या दावानं जमीन ओली झाली होती. विरळ धुक्याचं ढग पसरत होतं. राजा आपल्या अश्वपथकासह बाहेर पडलं. राजा समुद्र किनाऱ्यावरून जात होतं आणि समुद्राचा अखंड घोष कानावरती पडत होता. राजा काहीच बोलत नव्हतं. पाठीमागून तानाजी मानाजी गंगाजी जात होतं. सूर्योदय झाल्यानं सूर्याच्या बारकिरणात लाटावर चमकी फाकली. जाता जाता राजाने अचानक लगाम खेचली. समुद्रात काही अंतरावर एक काळा ठिपका दिसत होता. राजाने तिकडे बोट दाखवी विचारलं, ते काय? सारे त्या काळ्या ठिपक्याकडे बघत होते. कोणाला माहीत नव्हती तेवढ्या समुद्रकाठाने जाणारा एक कोळी नजरेत आला. तानाजीने घोड्याला टाच दिली. राजांचं असं पथक बघून कोळी घाबरत होता. त्यात स्वार बघतात तर त्याची बोबडी वळली. त्याला तानाजीने राजांच्या जवळ आणलं. शिवाजी राजांना पाहताच तो आनंदला. जेवण डोके ठेवून त्याने नमस्कार केला. अरे नाव काय तुझं? सावजी कोळी. कोळी म्हणाला. राजाने खडकाकडे बोट दाखवून विचारलं, अरे ते काय आहे? कोळ्याने नजर टाकली. तो म्हणाला, सरकार ते कुर्ट बेट मोठं आहे. होय महाराज, बेटावर तरांडी जातात की. सावजी आनंदला. माझे एक काम करशील का? राजांनी विचारलं. सावजी आनंदला. त्याची भीड चेपली होती. तो म्हणाला, सांगा महाराज. गावात जाऊन बेटावर जायला 2 तरांडी बघ आणि ती मिळाली की तळावर येऊन वर्दी दे. राजा तळावर आला आणि थोड्याच वेळात सावजी कोळी धावत तळावर आला. तरांडी तयार होती. राजांनी तानाजी गंगाजी मानाजी यांना बोलावून घेतलं. तानाजीजी, तुम्ही कुर्टे बेटावर जाऊन या आणि सारं बेट पाहून या, समजलं? तानाजी हसला. तो म्हणाजी, राजा तळावर अस्वस्थ होते. भर समुद्रात दिसणारा तो खडक राजांच्या डोळ्यासमोरून मात्र हलत नव्हता. 2 प्रहरच्या वेळी तानाजी आल्याची वर्दी आली. तानाजी मानाजी गंगाजी तिघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. राजा अधीर होऊन म्हणाले, तानाजी बोला. महाराज, बेट नामी आहे. चौफेर काळाभोर मजबूत खडक आहे. घेर कोस 1.25 कोसाचा आहे. राजा आनंदले. मानाजी म्हणाला, महाराज आश्चर्याची गोष्ट म्हणजे खडकावर गोड पाणी आहे. राजांची मान वर झाली. डोळं हसरं झालं. खरं? जी सावजी सांगत होता, तरांडी खडकाकडे गेली तर पाण्याची गरज लागत नाही. बारमास भरपूर गोड पाणी असतं. आम्ही पण पाणी पिऊन आलो. चांगलं पाणी आहे. परमेश्वराची कृपा. राजे आनंदाने म्हणाले. तानाजी मानाजी गंगाजी सावजी राजांच्या हर्षभरीत मुद्रेकडे पाहत होतं. राजा म्हणाल, तुम्ही आज काय करून आलात? याची तुम्हाला कल्पना नाही. आम्ही आज बेटावर जाणार. सावजी, मालवणातले हुशार कोळी गोळा कर. जेवढी शक्य असते तेवढी तरांडी तयार ठेव. आम्ही बेटावरती जाणार आहोत. भर दुपारचं ऊन चमकत होतं. सागरांच्या लाटा गरजत किनाऱ्यावर धावत होता. राजांचे पडाव किनाऱ्याच्या वाळूवर करकरत होतं. राजांच्या मागे 5-25 कोळी अभिमानानं चालत होतं. तानाजी गंगाजी मानाजी रक्षक दल मागून जात होतं. सावजी कोळी राजांच्या बरोबर चालत होता. राजा सावजीला अनेक प्रश्न विचारित होते. पाणी किती खोल आहे? तुफान झालं तर खडक बुडतो काय? भरती किती वर चढते?
मालवणच्या किनारपट्टीवर कुठं खोलीची जागा आहे का? किनाऱ्यावर 5-50 तरांडी उभी होती. 1-2 शिडाच्या नावा होत्या. राजा नावेत चढलं. डोरकाठी धरून ते पाहत होतं. सारी तरांडी भरली आणि सागर लाटांवरती हेलावू लागली. लाटेवरून नाव वर चढत होती, पण लाटेवरून घसरत होती. होडीवर फुटणाऱ्या लाटांचं तुषार राजांच्या चेहऱ्यावरती उडत होतं. भर उन्हाचा जर समुद्रावर चमचमत होता. शेवळ्यांचे पुंजके नावेच्या धावेबरोबर पांगत होते. नजीक येणाऱ्या खडकाकडे राजा अतृप्त नजरेनं पाहत होते. खडकाला नावा लागल्या. राजाने हसत हात जोडले आणि खडकावरती पाऊल ठेवलं. खडकाचं विशाल आणि भक्कम रूप पाहून राजांचा ऊर भरून आला. चौफेर पसरेला समुद्र राजांच्या मनात कल्लोळ उठवित होता. राजांचे एक अधुरं स्वप्न साकार होत होतं. जमावाबरोबर राजा खडक फिरून आले आणि खडकावरचं निर्मळ पाणी पिऊन तृप्त झालं. राजा म्हणाला, तानाजी, आमच्या मनातले एक शल्य आज उचललं. आम्ही आरमार उभं करण्याचा घाट घातला, पण त्या आरमाराला भक्कम जंजिरा नव्हता. महाडापासून गोकर्णापर्यंत आमची सुरक्षित समुद्रपट्टी असूनही सिद्धीच्या गलबताची भीती, फिरंगीच्या मिरास आम्हाला बेचैन करीत होती. भक्कम जंजिऱ्या वाचून आरमार म्हणजे दोरी वाचून धनुष्य, मुठी वाचून तलवार. आमच्या आरमाराच्या पोलादी पात्याला कुर्ट बेटाची मूठ शोभून दिसेल. तानाजी, आम्ही इथं जंजिरा बांधणार. साऱ्यांना प्रकाश पडला. कल्पना ऐकून सारं थक्क झालं. तानाजी म्हणाला, महाराज, कुर्ट बेटाचं सोनं होणार तर नाही, ही देवी देणगी आहे. राजा सांगत होतं, हे कुर्ट बेट नाही, या बेटाच्या रूपानं शिवधनुष्य हाती आलंय. निसर्गाच्या या पवित्र देणगीनं आमचं सोनं होणार आहे. चौफेर नजारा ठरवित राजा म्हणाल, 84 बंदरी ऐशी जागा नाही. या बेटाच्या रूपानं सिद्धीची मिजाज उतरेल. आम्हाला फिरंग्यांना कर द्यावे लागणार नाही. आमची गलबत इथं सुरक्षित राहते. समुद्राची अनिर्वद सत्ता स्वराज्याला लाभेल. कान्हा, अरे तो दिवस आता फार दूर आहे. राजांच्या अंगात दैवी संचार झाल्याचा भास होत होता. इतकं त्यांचं रूप बदललं होतं. भान हरपलं होतं. राजा भेट निरखित होते. ती दृष्टी स्थापत्य विशारदाची नव्हती, तर स्वराज्य निर्मात्याची होती. महाराष्ट्राचा मनोदय घडवणाऱ्या शिल्पकाराची होती. राजा खडकावरून परत आलं, पण मनातून जंजिरा हल्ला नाही. त्या खरीच राजांना काही सूचना. राजांनी 6 रग कोळी जमा केलं. राजा दररोज कुर्टे बेटावर जात होतं. राजांच्या आज्ञेनं कोळी तलठाव पाहत होतं. कोळ्यांचे मत अनुकूल पडताच राजांचा हुरूप वाढला. मनातला जंजिरा साकार झाला होता. आता त्याची प्रतिकृती उठवायची बाकी राहिली होती. राजांनी कुर्टे बेटाचा शोध लावणारे पहिले मानकारी तानाजी, गंगाजी, मानाजी आणि सावजी कोळी यांना सोन्याचं तोडं देऊन गौरवलं. राजांनी आपला मालवणचा मुक्काम वाढवला आणि गावातील उपाध्या जानभट आंबेकर यांनी शुभमुहूर्त काढून दिला. आणि एके दिवशी राजे भूमिपूजनाची सर्व सिद्धता करून आपले सरदार, रक्षक, निवडक लोक गोळा करून शेकडो कोळ्यांचे सह कुर्टे बेटाकडे निघालं. समुद्रात तरांड्याच्या रुद्राक्षमाळा तरंगू लागल्या. राजांनी बेटावर गणपती पूजन केलं. समुद्रपूजन करताना वस्त्र, मंदिल, होन इत्यादी राजोपचार त्यांना समर्पिले. सोन्याचा नारळ सोडला आणि समुद्राने आपल्या लाटांच्या शुभ्र उतरे वस्त्रात लगेच तो कुंढाळून घेतला. सागर तृप्त झाला. त्याने आशीर्वादाचा हात उभारलं. सागर वंदन करून राजे भूमिपूजनाच्या जागी आले. राजांनी संकल्प सोडला आणि मंत्राच्या आवाजात जलदुर्गाच्या पायाचा प्रथम चिरा राजांनी स्वहस्ते बसवला. सिंग वाजवली, नाकावर टिपरी पडली आणि कुर्टे बेटावरती एकच आनंद उसळला. मालवणात येऊन राजांनी कुशल माणसे गोळा करायला सुरुवात केली. साऱ्या मुलकातून राजा निष्णात गोळा करीत होते. 500 पाथरवट, 200 लोहार, शिवाय कामाटी, कोळे, 3000 हुनरी लोक त्यांनी बेटावर आणून ठेवले. बेटावर छपऱ्या उठल्या. कामात खोळंबा होऊ नये. भरपूर रसद बेटावर साठवली. हे सारे पाहणारा तानाजी एक दिवस धीर करून म्हणाला, महाराज, ही फार खर्चाची बाब होणार. खर्च? तानाजी, अरे आपल्याला काय कमी आहे? सुरतेने दिलेली करोडो होण्याची संपत्ती, ती कशासाठी?
स्वराज्याची संपत्ती ती करोडोहून नाही. तानाजी रासले भक्कम दुर्ग हीच खरी संपदा. राज्य चारही बाजूनी झालं की संपदेला काय तोटा. कोकण मोहिमेच्या वेळी फिरंग्यांनी राजांना नजराणा पाठवून मैत्रीची अपेक्षा केली. राजाने ती मैत्री कसाला लावणार ठरवलं. त्यांनी गोळेकर फिरंग्याकडे कुशल कारागीर मागितले आणि गोळेकरांनी तत्परतेने 100 फिरंगी कारागीर पाठवलं. जंजिऱ्याच्या बांधकामावर राजांनी सुभेदार गोविंद विश्वनाथ प्रभूंची नेमणूक केली. कुरुटे बेटावरती दुर्गाचं काम जोरात सुरू झालं. पाथरवट चिरे फोडीत होतं. लोहारशाळेची मुशी तयार झाल्या. नावातून आलेल्या शिशाचं ढीग बेटावर पडलं. शिसं ओतवलं जात होतं. शिशाचा रस दुर्गाच्या पायात ओतून त्यात पायाचे दगड बसवले जात होते. 5 खंडित शिशाच्या रसात जंजिराचा पाया भक्कम केला गेला. दुर्गरक्षणार्थ 500 मावळ्यांचा खडा पहारा उभा होता. राजांची गलबत, तोफा, दारुगोळा मालवणाभोवती सज्ज झाला आणि शिवाजी राजा जलदुर्ग बांधतो याची खरी भीती होती सिद्धीला. बांधकामात व्यत्यय आणू नये म्हणून राजांनी सारी खबरदारी घेतली होती. स्वतः जातीने उभं राहून जलदुर्गाचं काम 40 लावून राजांनी मालवणचा महिनाभराचा मुक्काम उठवला आणि आनंदानं राजगडला परतलं. अशा प्रकारे मात्र छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधला, तो मात्र त्याच कुरुटे बेटावरती. जय भवानी, जय शिवराय.